नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स सेक्युअर राईट्स फॉर ₹3000 कोटी क्लस्टर रिडेव्हलपमेंट इन मुंबईच अंधेरी. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड या कंपनीला मुंबईच्या अंधेरीमध्ये 3000 कोटी रुपयांच्या क्लस्टर रिडेव्हलपमेंट्ससाठी राईट्स मिळवले आहे. या कंपनीने कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड या कंपनीने आणि मित्रांनो, याचा सरळ इम्पॅक्ट या कंपनीच्या बिझनेसवर पडणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला तर बोलूया सिगेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सिगेल इंडिया बॅक्स ₹1199 कोटी अयोध्या बायपास प्रोजेक्ट फ्रॉम NHAI. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सिगेल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सिगेल नॉर्थन अयोध्या बायपास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून 1199.30 कोटी रुपयांचा रोड प्रोजेक्ट मिळाला आहे. चला आता मित्रांनो, आता अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत ज्या कंपनीने इंडियामध्ये सगळ्यात मोठा IPO आणला होता आणि त्या कंपनीचे नाव आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेड. तर मित्रांनो, हुंडई मोटर शेअर प्राइस डिक्लाइन आफ्टर लक क्लस्टर जून सेल्स डेटा. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या जून 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने जून 2024 या महिन्यामध्ये 64,803 युनिट्सची या कंपनीची टोटल सेल्स होती. आणि मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने ड्रॉप होऊन या कंपनीने जून 2025 टोटल सेल्स केली आहे 60,924 युनिट्सची. आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जीज ग्रीन एनर्जी आर्म इंक्स बॅटरी स्टोरेज डील इन राजस्थान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी JSW रेन्यू एनर्जी 37 लिमिटेडने RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड सोबत बॅटरी एनर्जी स्टोरेज परचेज ॲग्रीमेंट इंक म्हणजे साईन केला. कशासाठी? 250 मेगावॅट और 500 मेगावॅट अवर स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजे BESS साठी. आणि मित्रांनो, हा जो बिझनेस आहे BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा, हा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड जून सेल्स राईज 3%, M&HCV बस सेगमेंट अप 56%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हिंदुजा ग्रुपची जबरदस्त कंपनी अशोक लीलँड लिमिटेडने आपल्या जून 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल सेल्स, ज्यामध्ये दोन्ही डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट इन्क्लूड आहे, या कंपनीने जून 2025 टोटल सेल्स केली आहे 15,333 युनिट्सची. आणि या कंपनीची टोटल सेल्स जून 2024 होती 19,940 युनिट्सची. म्हणजे मित्रांनो,
इथे आपल्याला अशोक लीलँड लिमिटेडच्या टोटल सेल्समध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 3%ची ग्रोथ दिसत आहे. चला तर बोलूया PSU कंपनी SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SJVN साइन पॉवर सेल अँड पॉवर परचेज एग्रीमेंट विथ UPPCL अँड NDMC. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी SJVN लिमिटेडने UPPCL म्हणजे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत पॉवर सेल ॲग्रीमेंट साइन केला. कशासाठी? आपल्या 900 मेगावॅट अरुण 3 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट पासून पॉवर सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, त्याचसोबत SJVN लिमिटेडने UPPCL म्हणजे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट देखील साइन केला. कशासाठी? आपल्या अपकमिंग 210 मेगावॅट लुहरी स्टेज 1 अँड 382 मेगावॅट सुन्नी डॅम हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स पासून पॉवर सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, त्याचसोबत SJVN लिमिटेडने NDMC म्हणजे न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोबत पॉवर परचेज ॲग्रीमेंट साइन केला. कशासाठी? NDMC हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली इथे असलेल्या आपल्या 382 मेगावॅट सुन्नी डॅम हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट पासून पॉवर सप्लाय करण्यासाठी. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रुप ॲक्वायर्स 85% स्टेक इन MRO फर्म एअर वर्क्स फॉर ₹400 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी अडानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या थ्रू एअर वर्क्स इंडिया इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 85.1% हिस्सेदारी ॲक्वायर करण्याची डील कंप्लीट केली आहे. आणि मित्रांनो, या डीलची न्यूज आली होती इनिशियली 23 डिसेंबर 2024ला. आणि मित्रांनो, हे डील झाली आहे 24 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, हे ॲक्विजिशन अडानी ग्रुपचा पार्ट आहे. आपला एअरक्राफ्ट सर्व्हिसेस आणि मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल म्हणजे MRO सेगमेंटमध्ये आपला बिझनेस वाढवण्याचा. चला तर बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या अपडेटचा टायमिंग तुम्ही पहिले बघून घ्या. तर मित्रांनो, ही अपडेट आली आहे 1 जुलै 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीच्या या 5 व्यक्तीने शेअर विकले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले शरद वीरजी शहा, जे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रमोटर आहे, यांनी कंपनीचे 1,56,250 शेअर विकले. सेकंड, काजल हर्ष बन्साली, जे या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट आहे, यांनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे 31,250 शेअर विकले. तसेच अनिश हेमंत मेहता, जे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपच्या पार्ट आहे, यांनी सुद्धा 31,250 शेअर विकले. तसेच शिल्पा अमित महाजन, जे पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे डायरेक्टर आहे, यांनी कंपनीचे 15,625 शेअर विकले. तसेच अमित नवीन महाजन, जे
पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे डिझायनेटेड पर्सन अँड इमिडिएट रिलेटिव्ह ऑफ डायरेक्टर आहे यांनी सुद्धा कंपनीचे 15,625 शेअर विकले. तर मित्रांनो, या 5 व्यक्तींनी डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स कार्गो वॉल्यूम रायजेस 12% year on year basis to 41.3 MMT in June 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, या कंपनीने म्हणजे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपल्या जून 2025 या महिन्याचा बिझनेस डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची कार्गोची हँडल जून 2025 मध्ये आली आहे 41.3 मिलियन मेट्रिक टन्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 12%ची ग्रोथ दाखवते. तसेच मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या कंटेनर व्हॉल्यूममध्ये जून 2025 या महिन्यामध्ये आपल्याला 15%ची ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा अपडेट बघितला, बिझनेस अपडेट बघितला, तर या कंपनीचा टोटल कार्गो व्हॉल्यूम झाला आहे 120.6 MMT म्हणजे मिलियन मेट्रिक टन्स, जो इयर ऑन इयर बेसिसवर 11%ची ग्रोथ दर्शवतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.